बऱ्याच व्हिडिओजमध्ये मला जो घाम आलेला असतो तो यामुळे, कारण आमच्या रूममध्ये एसी नाहीये, आम्ही गरीब आहोत सध्या. मैं गरीब हूँ. सो मंडळी, थंबनेल पाहिल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कळलं असणार आहे की आजचा व्हिडिओ हा मायरा वैकुळ या मराठी सिनेमासृष्टीमध्ये आणि मालिका सृष्टीमध्ये काम करणाऱ्या छोट्याशा बालकलाकारावरती आहे. सगळ्यात आधी तर आपण मायरा वैकुळ कोण हे जरा क्विकली जाणून घेऊया. तर मुंबईत राहणारा एक जोडपा आहे, श्वेता आणि गौरव वैकुळ. या दोघांची ती चिमुकली अशी गोंडस अशी मुलगी आहे छोटीशी. आणि मला असं वाटतं की अवघ्या 4.5 वर्षांची असतानापासून ती सोशल मीडियावरती आली. ती आली इन द सेन्स तिच्या आईबाबांनी कोविडच्या काळामध्ये ज्या वेळेला आपण सगळेजण घरात बसलेलो होतो त्यावेळेला छान असं प्रेमापोटी तिचे छोटे छोटे व्हिडिओज टाकायला सुरुवात केली इंस्टाग्रामवरती आणि हळूहळू त्याला बरीच जास्त प्रसिद्धी मिळू लागली. खूप सगळ्या जणांना मायरा गोंडस अशी ती छोटीशी आवडायला लागली. माझा तिचा पर्सनल फेवरेट जर का मला कुठचा व्हिडिओ विचारला तर तो हा आहे. खरं तर मायराचं फार काही काम मी पाहिलेलं नाहीये, कारण का मी मराठी मालिका फारशा पाहत नाही. त्याचा रिझन ऑलरेडी मी दिलाय माझ्या जुन्या एका व्हिडिओमध्ये. जर का तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर प्लीज बघा. पण माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतले काही एपिसोड्स माझ्या नजरेखालनं गेले होते, कारण प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे या दोघांची केमिस्ट्री मला आधीपासून आवडते. दोघेही प्रचंड टॅलेंटेड ॲक्टर्स आहेत, त्यामुळे काही असे हलकेसे एपिसोड्स, काही रील्स माझ्या नजरेखालनं गेल्या होत्या. त्याचबरोबर लहान तोंडी मोठा घास, चला हवा उद्याचं एक छोटीशी सिस्टर सिरीज ज्याला आपण म्हणू शकतो अशी त्यांनी काढली होती. त्याच्यामध्ये सगळे बालकलाकार आले होते आणि छान आपल्याला पोट धरून धरून हसवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. अहो, आता तुमचं नाव आताच ध्यानात आलं, शेरा पगुडे. आता त्याच्यानंतर मायरा आपल्याला हिंदी एक मालिका येते जिचं नाव आहे नीरजा, तिच्यामध्ये सुद्धा दिसणार आहे. सो असं बरंच तिचं सगळे काम आणि सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. जर का सिनेमांबद्दल बोलायचं झालं तर नुकतंच आलेला तिचा नाच गं घुमा या सिनेमामध्ये सुद्धा तिने छान काम केलेलं होतं. फार कमी जरी डायलॉग्स तिच्या वाट्याला आले, पण जे काही आले त्याच्यात तिने मस्तपैकी काम केले राव. सो आता मायराच्या व्यतिरिक्त जर का आपल्या मराठी सिनेमासृष्टीमध्ये जर का बोलायचं झालं तर बालकलाकारांची ना जणू काही परंपराच लागली आहे. का माहितीये? कारण का सचिन पिळगावकर, स्वप्नील जोशी, महेश कोठारे हे सगळे जे आत्ताच्या काळातले सगळ्यात जास्त सक्सेसफुल अशा ज्या व्यक्ती आहेत सिनेमासृष्टीतल्या, त्यांची ही काही उदाहरणं आहेत ज्यांनी त्यांच्या खूप लहान वयापासून कॅमेऱ्यासमोर आले आणि त्यांचं काम सुरू केलं. पण आता तुम्ही म्हणाल की गायत्री ते तर त्या काळातले होते, त्या काळात सोशल मीडियाही नव्हतं, काही एक्सपोजर नव्हतं. आत्ताच्या काळातले जर काही एक्झाम्पल्स द्यायचे ठरले तर आता सगळ्यात आधी तर मी त्या मुलाचं नाव घेईन जो आमच्या पप्पाने गणपती आणला, आठवतंय? तर हा साईराज जो आहे गोंडस, हा मुलगा सध्या अप्पी आमची कलेक्टर या मालिकामध्ये आपल्याला दिसतोय. आणि त्याच्याबरोबर जर का एक तुम्हाला नेवासा मधला अतिशय मला असं वाटतं दुर्मिळ भागातला एक छोटासा मुलगा आहे ज्याने चंद्राचं गाणं गायलं होतं, तो सुद्धा व्हायरल झाला होता. त्याच्यानंतर खुद्द अजय अतुल जे आहेत आपले स्टार आयकॉन्स मराठी सिनेमासृष्टीतले, तर त्यांनी त्याला गायनाची संधी दिली आणि महाराष्ट्र शाहीर या सिनेमामध्ये त्यांनी हे गाणं गायलंय. तर आता हा जयेश खरे याने अतिशय सुंदर असं हे गाणं गायलं आणि मला ते प्रचंड आवडतं. नाळ चित्रपटामध्ये चिमी आणि चैत्या, कुठे चालला तू? वापस कधी येणार तू? आता मी येतच नाही. आठवत आहेत ना? चिमी आणि चैत्या सुद्धा म्हणजे त्रिशा आणि त्याचबरोबर श्रीनिवास पोकळे. ओ आई, तुला रडता येते काय? नाही येत रडा. सांग ना वो. आता हे दोघी कलाकार सुद्धा तुम्हाला आठवत असतील तर यांनी सुद्धा आपल्या सगळ्यांची मनं जिंकलीच होती की, बरोबर? एवढ्या सगळ्या लांब लचक अशी लिस्टची उदाहरणं मी यासाठी दिली कारण का मायरा एकटीच नाही आहे जी बालकलाकार म्हणून आपल्या मराठी सृष्टीमध्ये काम करते. खूप सगळे असे कलाकार आहेत जे खूप सुंदररित्या आपापलं काम करतात. आता मायरा नक्की का ट्रोल होते आणि नेमकं कुठच्या कारणांमुळे तिला ट्रोलिंग केलं जातं याकडे जरा प्रकाश टाकूया. सगळ्यात आधी तर मायरा ज्यावेळेला खूप लहान होती, खूप गोंडूस होती, एवढीशी होती, तेव्हापासून तिच्या आईबाबांनी रील्स वगैरे तिचं टाकायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात नातेवाईकांना दाखवल्यानंतर खूप सगळं प्रेम आल्यानंतर त्यांचा कॉन्फिडन्स वाढला आणि त्यांनी फायनली रील्स आणि टिकटॉक त्यावेळेला करणं पण प्रचंड
फ्री होतो आपल्या शेड्यूलमधनं कोविडच्या काळात. त्याच्यामुळे सगळेच जण बऱ्यापैकी छानपैकी अवेलेबल होते आणि त्याचमुळे मला असं वाटतं की खूप सगळेजण अगदी रातोरात स्टार्स नाही झाले, पण त्यांना बरीच फास्ट त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यातलीच मायरासुद्धा एक. आता लोक नक्की काय काय गोष्टींनी घेऊन ट्रोल करताय ना, त्या कॉमेंट्स जरा मी वाचणार आहे. खरं तर मंडळी, मी तुम्हाला सांगू नाही शकत, म्हणजे अशा कॉमेंट्स आहेत ज्या वाचताना मला हृदय माझं कोणतरी पिळवटतंय, मला असं लिटरली फील झालं. तर मी काहीच कॉमेंट्स घेणार आहेत त्यापैकी अशा काही, की मायरा खूप जास्त ओव्हर ॲक्टिंग आहे यार, एवढ्या लहान वयात हे चांगलं नाही आहे. ताई तुझं अवघड आहे, तुला डान्स करायचा म्हणून तिला पुढं करतीये. वाय इज हर मदर ओव्हर ॲक्टिंग सो मच? व्हॉट डज द हिरोईन अंडरस्टँड हर सेल्फ वेन सीन ही टेक्स द गर्ल फॉरवर्ड अँड डान्सेस? अय्यो, डायरेक्ट RIP इंग्लिश आहे. नसेल येत प्लीज मराठीत लिही ना बाई. बरं जाऊ द्या, पुढची कॉमेंट सांगते ज्या मराठीत लिहिलेल्या असतील. बापरे, फालतू. आमच्या घरात जर असती तर अशी अतिशहाणी मुलगी 2 कानाखाली ओढल्या असत्या, ते पण जोरात. दात सांभाळ आधी तुझे. बापरे, कठीण आहे हिचं. ॲटिट्यूडवर काम करा हिच्या. पहिले दात तर येऊ द्या पडलेले. त्याच्यानंतर 1 ते 2 गोष्टी मला अशा लक्षात आल्या, की काही असे चॅनल्स आहेत, म्हणजे युजर चॅनल्स आहेत, की जे सातत्याने लोकमत फिल्मी, सकाळ या दोन्ही न्यूज पोर्टल्सच्या सोशल मीडियाच्या चॅनल्सवरती जाऊन वारंवार कॉमेंट्स करतात. आणि 1-2 नाही, 11-11, 12-12 कॉमेंट्स त्यांनी केल्या. त्यावर एक गोष्ट मी सांगू शकते, की हे पक्के ट्रोलर्स नाही आहेत, हे जवळचेच नातेवाईक आहे कोणीतरी त्यांच्या. सो आता हा व्हिडिओ जर का तुम्ही पाहिला तर हा आहे साईराजचा व्हिडिओ, बरोबर? त्याच्यामध्ये तो इंटरव्ह्यू देतोय. त्याच्या खालची जर का एक कॉमेंट तुम्ही पाहिली, एक व्यक्ती म्हणतेय आई वडिलांनी शाळा शिकवावी लहान मुलाला, कारण अजून तो खूप लहान आहे आणि लहान मुलात खेळायचे दिवस आहेत. त्यालाच रिप्लाय करत त्याच्या वडिलांनी किंवा आईने हा रिप्लाय त्यांना केलेला असावा, असा माझा प्रथम अंदाज आहे. त्यांनी असं रिप्लाय केलं की जवळचे पण असेच कॉमेंट करतायत. तू तर शेजारी राहतेस ना गं, तुला माहीत आहे की माझं पोरगं अभ्यासात पण हुशार आहे आणि खेळण्यात पण. बरं झालं जरा लवकरच समजलं. सो इथे माझा मुद्दा सिद्ध होतोय, नाही का? पुढच्या कॉमेंट जर का मायरावरती अजून काय काय लिहिलं त्या वाचायच्या ठरल्या तर ओव्हर कॉन्फिडन्स. खरंच नाचगं गुमामध्ये ही मुलगी म्हणून चांगला नाही वाटलं, खूप ॲटिट्यूड आहे, फ्लॉप जाणार मूवी. मम्मी पप्पाचं ATM कार्ड म्हणजे त्यांची मुलगी मायरा. या वयात एवढं बोलणं म्हणजे कौतुकच आहे, पण हे जर पुढे वाढत गेले तर कोणत्या क्षेत्रात कठीणच आहे बाबा. कठीण आहे. शिक्षणाचं काय, आईवडिलांची पैशांची मशीन. हे सगळं बोलून मला घामलाय. ओके, सगळ्यात आधी तर एक गोष्ट मला क्लिअर करायची आहे, की बऱ्याच व्हिडिओजमध्ये मला जो घाम आलेला असतो तो यामुळे, कारण आमच्या रूममध्ये AC नाही आहे, आम्ही गरीब आहोत सध्या. मैं गरीब हूँ. समजून घ्या ना राव, म्हणजे आम्ही पंख्यामध्ये काम करतो आणि पंखा सुरू केला तर तुम्हाला छान आवाज येणार नाही. त्याच्यामुळे एवढी सगळी मेहनत घ्यावी लागते मंडळी. ओके, सो कमिंग टू द पॉइंट. आता मला त्या सगळ्या ट्रोलर्सला काही गोष्टी सांगायच्या आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट तर ती आता इतकी लहान आहे की मला असं वाटतं की तिला काहीही बोलणं हे मुळात पहिल्याच ठिकाणी चुकीचं आहे. कारण मला असं वाटतं की तिचे आईबाबा खंबीररित्या तिच्या पाठीशी उभे आहेत आणि खूप सगळ्या बालकलाकारांनी आपलं आयुष्य सिनेमासृष्टीमध्ये खूप उंचावर नेलेलं आहे. जसं मी आधी म्हणलं की महेश कोठारे असतील, सचिन पिळगावकर असतील, खूप सुंदररित्या त्यांनी त्यांचं आयुष्य सक्सेसफुली काम केलं. आता तुम्ही म्हणाल की एवढं एक्सपोजर त्यांना नव्हतं. आत्ताच्या काळात ती सगळ्या रील्समध्ये वगैरे दिसते, तिचे इंटरव्ह्यूज का घेतले जातात, तिला सेलिब्रिटीसारखं का ट्रीट करताय, कारण मंडळी जे ती करते ते सोपं नाहीये. कसं वाटतं तुला हवा उद्याच्या सेटवर आल्यावर? खूप छान. कधी असा विचार केलाय का की एखादा 8-9 वर्षांचं पोरगं, आता तुम्ही जर युट्यूबवर गेले तुम्हाला आरामात व्हिडिओज मिळतील की 8-9 वर्षांचं पोरगं काहीतरी छोटंसं ॲप त्याने बनवलंय. कोविडमध्येच आपण बऱ्याच बातम्या ऐकल्या. I made one dental app for my mother's clinic. It is an app in which you can consult the doctor. कारण आजकाल मुलं ना खूप ॲडव्हान्स्ड व्हर्जन्सची आलेली आहेत. आता आपण, म्हणजे मी 90 जनरेशनची, आपण त्यांच्या वयात ज्यावेळेला होतो तेव्हा आपण शेंबडे होतो. म्हणजे आपल्याला लिटरली आपण फक्त खेळायचा अभ्यास करायचा, दोनच ऑप्शन आपल्याकडे होते. आपल्याकडे साधा फोनही नव्हता. पण त्याच्याचमुळे आपण मैदानी खेळांमध्ये जास्त होतो आणि त्याच्याचमुळे आपल्यात काही क्वालिटीज आहेत जे येणाऱ्या जनरेशनमध्ये कधीच नसणार आहेत. सिमिलरली आपली जी आधीची म्हणजे आईबाबांची जी जनरेशन आहे त्यांच्यात ज्या क्वालिटीज आहेत त्या आपल्यात पण नाही आहेत, बरोबर? कारण आपल्या वेळेत फेसबुक, व्हॉट्सअप इंट्रोड्यूस झालं, त्यांच्या काळात तर तेही नव्हतं. त्याच्यामुळे जनरेशन वाईज हे बदल होत जाणारच आहे. त्याच्यामुळे आत्ताची जी जेन अल्फाची जी पिढी आहे ना, ती प्रचंड जास्त ॲडव्हान्स असणार आहे. तिला तुम्ही रोखू नाही शकत, तिला तुम्ही टेक्नॉलॉजीपासून लांब नाही ठेवू शकत. आता जर का बोलायचं झालं तर मायराचं एक्सपोजर खूप जास्त होतंय का, तर हो, कारण तिची इंडस्ट्री ती आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जितकी जास्त दिसता तितकं जास्त काम तुम्हाला मिळतं. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली हे खरं आहे, त्याला आपण टाळू नाही शकत.
दुसरी महत्वाची गोष्ट की ती काही वल्गर डान्स करते का, काही वल्गर कपडे घालून नाचते का, घाणेरड्या डबल मिनिंगच्या गाण्यांवरती नाचते का, तर नाही. एखाद्या 2 रील्स जर का सोडल्या तर कदाचित, आणि तेही त्यांनी काय बळजबरीने तिला त्या गाण्यावरती नाचायला लावलं असंही नाहीये. माझा मुद्दा असा आहे की ती इतकी निरागस आहे, इतकी छोटूशी आहे. ट्रस्ट मी मंडळी, ज्या वेळेला कुठलाही व्हिडिओ बनवायचा असतो ना, बऱ्याच गोष्टी डोक्यात ठेवून त्या बोलायच्या असतात. पण इतकी छोटीशी कलाकार, तिचं पाठांतर खूप चांगलं आहे, ती खूप सुंदररित्या मला असं वाटतं काम करते, आणि खेळण्याचे बागडण्याचे पण तिचे दिवस आहेत, तिचे आईबाबा तिला करू देणारच आहेत की. पण हे म्हणणं की आता तिच्या आईबाबांनी नोकऱ्या सोडल्या, जॉब सोडला, सतत तिच्या मागे फिरतात, आणि ती ATM मशीन आहे आणि ती खूप मेच्युअर्ड असल्यासारखं बोलते, तर का नाही बोलणार? सिंपल उदाहरण घ्यायचं झालं, आपल्या घरातली जी लहान मुलं असतात ना वावरणारी, ती आईबाबांना बघत मोठी होत असतात. ज्या घरामध्ये आईबाबांची भांडणं होत असतात ती मुलं तेवढीच टॉक्झिक मोठेपणी बनतात. हे सत्य, हे तुम्ही पण स्वीकारा आणि मी पण स्वीकारते. तसंच ती ज्या इंडस्ट्रीत काम करते, त्या इंडस्ट्रीमध्ये आजूबाजूला ज्या काही गोष्टी ती पाहते त्या गोष्टी ती शिकणारच. इनफॅक्ट मला असं वाटतं की तिचं कौतुक करायला हवं की मुली एनी विच वेज मुलांच्या आधी वयाने मोठ्या होत असतात. आणि मला नाही वाटत की एखादी मुलगी वयाच्या आधी मोठी झाली त्यात जगाचं काही नुकसान होणार आहे. किंवा मी असं एकही उदाहरण ऐकलं नाही की एखादी मुलगी कोणतरी असं म्हणले, शे ती खूप वयाच्या आधी मोठी झाली, खूप समजूतदार झाली. त्याचे फायदेच आहेत ना मंडळी, तोटे काहीच नाहीये. की या सिनेमात डान्स पण करायला मिळणार आहे, ॲक्टिंग पण करायला मिळणार आहे, सगळं. आता प्रत्येक पिक्चरमध्ये डान्स असतोच, पण या पिक्चरमध्ये 4 गाणे आहेत. हा, इथे जर का ती उद्धट बोलली असती, आपले जे अँकर्स तिचे इंटरव्ह्यूज घेत आहेत त्यांच्याशी, किंवा माज दाखवला असता पैशांचा, म्हणजे बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या तिने केल्या असतात, तर आपण ती गोष्ट ॲक्सेप्ट करू शकलो असतो. पण इथे ती अत्यंत शांततेत, छानपणे, मेच्युरिटीने उत्तरं देते. त्यात काय वाईट आहे? मला म्हणजे आवडतं, म्हणजे पहिल्या दिवसापासूनच मला हे सगळं जमायला लागलं. हो ना. हो. मला लिटरली असं वाटतंय की खूप अतिरेक होतोय तिच्या ट्रोलिंगचा. आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणसाचं ट्रोलिंग होत असतं, प्रत्येक माणसाचं. या जगात असं कोणीच नाही आहे की ज्याने 100% सगळ्यांना जिंकलं, असं कोणीच नाही आहे. त्याच्यामुळे ज्या हिशोबाने तुम्ही ट्रोलिंग करताय, तुम्हाला नाही आवडत एखाद्याचं काम, तुम्ही डिसलाईक करा. यूट्यूबला डिसलाईकचं बटन असतं, तुम्हाला वाटतं की ते डिसलाईक्स लोकांना दिसत नाही, पण ते त्या जो माणूस अपलोड करतोय त्याच्यापर्यंत तो मेसेज पोहोचतो की बाबा इतक्या लोकांना नाही आवडलाय आपला व्हिडिओ, आय थिंक मला अजून जास्त काम करायला पाहिजे. तुम्हाला काही प्रतिसाद द्यायचा तर तुम्ही द्या, पण तुमची भाषा थोडीशी आटोपा. कारण का मंडळी, मी तुम्हाला सांगते, निगेटिव्हिटीमध्ये प्रचंड पॉवर आहे. 99 पॉझिटिव्ह कॉमेंट्स आणि एक तिची निगेटिव्ह कॉमेंट असते ना, ती सतत डोक्यात असते. कोणाचं तरी आत्मबळ कमी करण्यापेक्षा तुम्हाला नाही आवडते, तुम्ही थोडंसं सभ्य भाषेमध्ये सुद्धा तुमचे मेसेजेस, तुमच्या शंका, काळजी तुम्ही पोहोचवू शकता. पण इतक्या घाणेरड्या काही कॉमेंट्स आहेत, म्हणजे तुम्ही जर का आजही लोकमत फिल्मी आणि सकाळच्या काही इंटरव्ह्यूज खाली गेलात, मी ते व्हिडिओ ज्या वेळेला पाहत होते ना 2-3 दिवसांपूर्वी, त्यावेळेला त्याच्या कॉमेंट सेक्शन खुला होता आणि आज तो कॉमेंट सेक्शन ऑफ केलेला आहे. यावरून तुम्हाला समजत असेल. सो प्लीज, आपण कोणाच्या आयुष्यात काहीच रोल प्ले करत नाही आहोत. ज्याच्या त्याच्या स्ट्रगल ज्याला त्याला ठाऊक असतात. थोडंसं समजूतदारपणाने आणि थोडंसं भान राखून आपण सोशल मीडियावरती प्रतिसाद देताना थोडीशी ती लाईन असते ना लक्ष्मण रेखा, ती पाळली पाहिजे असं मला वाटतं. बाकी आपण आहोतच की बघायला, ती वाया जाते का, ती शिक्षण करत नाही का, ती अडाणी राहणार आहे का, आपण आहोतच की बघायला. भविष्यात तसं झाल्यानंतर मग आहोतच की आपण बोलायला. पण आधीच काय एवढं सगळी निगेटिव्हिटी तिच्या मागे तुम्ही लावली आहे, मला ते कळतच नाही आहे. माझ्या डोक्यावरनं जात आहेत त्या गोष्टी. आणि मी इतकंच म्हणेन की कोणाच्या तरी आयुष्यात निगेटिव्हिटी पसरवण्यापेक्षा छानपैकी आपण स्मिता हास्य फुलवूया. आणि जाता फक्त 2च सजेशन्स, एक प्रेक्षकांना आणि एक मायराच्या आईबाबांना. आता मायराच्या आईबाबा पूर्णतः बरोबर आहेत असं आहे का, तर नाही. मी मायराच्या आईबाबांना हे सुद्धा सांगेन की अक्षय कुमारचं एक्झाम्पल तुम्ही घ्या. एकाच वर्षात सातत्याने अक्षय कुमार सगळ्याच प्लॅटफॉर्म्सवरती दिसत होता, सारखं मूवी प्रमोशन्समध्ये दिसत होतं. त्यामुळे लोक त्याला बघून वैतागले होते. कुठेतरी त्याचे जो स्टारडम आहे तो कमी झाला होता, त्याची व्हॅल्यू कमी झाली होती आणि त्याचं डेडिकेशन कमी झालं होतं मूवीजमुळे. त्याचे बॅक टू बॅक सातत्याने त्याचे इतके सगळे फ्लॉप्स केले. त्याच्यामधनं तुम्ही एक धडा घेऊ शकता. आणि थोडंसं तुम्ही, मला असं वाटतं की तिचे हसताना खेळतानाचे ते सुद्धा काही व्हिडिओज अपलोड करा, फक्त रील्स आणि ह्या सगळ्या गोष्टी अपलोड करण्यापेक्षा. बाकी मी अजून एकच गोष्ट सांगेन की लोक घोड्यावरही बसू देत नाही, पायी सुद्धा चालू देत नाही. तुम्ही जे काम करताय, ज्या पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलीला प्रोत्साहन देताय, ते खूप चांगलं आहे. आणि प्रेक्षकांना जाता मी इतकंच म्हणेन की प्लीज, आपण कोणाच्याही कॉमेंट सेक्शन खाली जर का प्रेम देऊ शकत नसाल तर हेट पण देऊ नका. डिसलाईक द्या, त्या व्यक्तीला अनफॉलो करा ज्याला तुम्हाला पाहायचंच नाही आहे. बाकी या व्हिडिओमधनं मला कोणालाही हेट पसरवायचं नाही आहे. भेटूया पुढच्याच अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या आणि डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू सिटी लाईट्स. पीस आउट. कधी काही चुकलं असेल मुलाचं, कधी आमचं काही चुकलं असेल, तुम्ही कान पिळू शकता, तुम्ही क्रिटिसाइज करू शकता. बट ट्रोलिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की आपण नाही व्हायला पाहिजेत.